श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री म्हणजे वर्षभरात येणाऱ्या अत्यंत खास अशा दिवसांपैकी एक दिवस. यंदा महाशिवरात्री ही रविवारी 15 फेब्रुवारीला आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि त्यापैकीच एक उपाय म्हणजे आपल्याला नंदीच्या कानामध्ये 2 शब्द बोलायचे आहेत, ज्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असेल तर महादेवांच्या कृपेने ती पूर्ण होईल. त्यासोबतच आपण या दिवशी अजून कोणकोणते उपाय करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सृष्टी निर्माण करणारे श्री ब्रह्मदेव, पालन करणारे श्री विष्णू आणि संहार करणारे श्री महादेव हे आहेत. म्हणूनच प्रत्येकाचा शेवट किंवा मोक्ष यावर महादेवांचा अंकुश आहे असे म्हटले जाते. गेल्या जन्माचे भोग आपल्याला या जन्मात दुःख, हाल अपेष्टा, संकटे, दारिद्र्य, शारीरिक मानसिक त्रास या स्वरूपामध्ये भोगावे लागतात. या सर्वांपासून मुक्ती देण्याचे कार्य महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार, परब्रह्म आहेत. अशा या मोक्षकार्य महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्रीच्या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये या दिवसाचे एक वेगळे महत्त्व सांगितलेले आहे. महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवांचे रात्रीचे पूजन करणे होय. महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र आणि शुभ मानलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रकाशाच्या स्वरूपामध्ये महादेव प्रकट झाले होते आणि या महाशिवरात्रीला आपण महादेवांची फक्त पूजा केली तरी सुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये सूक्ष्म रूपामध्ये महादेव अवतरलेले असतात. महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिवशंकर शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले, म्हणून या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. त्याचप्रमाणे माता पार्वती व भगवान शिवशंकर यांचा विवाह सोहळा म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवांचे भक्त हे महाशिवरात्रीचे व्रत करतात, उपवास करतात. त्याचप्रमाणे शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीची विशेष पूजासुद्धा करत असतात. अशा या महाशिवरात्रीला नंदीच्या कानामध्ये 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत, ज्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती लवकरात लवकर महादेवांपर्यंत पोहोचेल आणि महादेवांच्या कृपेने ती इच्छा आपली पूर्ण होईल. नंदीच्या कानामध्ये आपल्याला काय बोलायचं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला नंदीच्या कानामध्ये हे शब्द बोलताना ते कशा प्रकारे बोलायचे आहेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक शिवमंदिरामध्ये नंदी हा असतो आणि शिवांची पूजा केली आणि नंदीची जर आपण पूजा केली नाही तर महादेवांची पूजा ही पूर्ण मानली जात नाही. त्यामुळे महादेवांची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला नंदीची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे. नंदी हा भगवान शिवांच्या खास गणापैकी एक आहे. महादेवाचे वाहन म्हणजे हा नंदी आहे. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणजे नंदी. धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानामध्ये मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना तुझ्या कानात सांगितली तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा जेव्हा महादेव ध्यान साधनेत मग्न असत तेव्हा तेव्हा माता पार्वती तिची इच्छा नंदीच्या कानात सांगत असे. म्हणूनच आजही बरेचसे लोक नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगत असतात, परंतु ही इच्छा सांगत असताना योग्य पद्धतीने आपल्याला ती सांगायची आहे. नंदी हा शिवलोकाचा द्वारपाल सुद्धा आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोचत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. महादेवाचा अत्यंत प्रिय रंग म्हणजे पांढरा रंग, त्यामुळे शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहेत, परंतु या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे किंवा भडक रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळी केलेली पूजा ही शुभ मानली जाते आणि महाशिवरात्री म्हणजे काय तर शिवांचे रात्रीचे पूजन करणे, त्यामुळे रात्री या दिवशी पूजा केली जाते. आपल्याला काय करायचं आहे, जरी रात्री शक्य झालं नाही तरी सुद्धा दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला शक्य होईल त्यावेळेला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. आणि जर आपल्याला रात्री शिवमंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आपण रात्री शिवमंदिरामध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी गेल्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे, कारण फक्त आपण तांब्याभर पाणी जरी शिवलिंगावरती अर्पण केले तरी सुद्धा महादेव प्रसन्न होतात. त्यामुळे शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर भस्म अर्पण करायचं आहे, पांढरी फुले अर्पण करायची आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला बेलाची पाने सुद्धा अर्पण करायची आहेत. आपण 108 बेलाची पाने अर्पण करू शकतो आणि जर आपल्याला 108 बेलाची पाने मिळाली नाहीत तर आपण 11, 21 अशा संख्येमध्ये सुद्धा बेलाची पाने अर्पण करू शकतो. आणि जरी आपल्याला जास्त पाने मिळाली नाहीत तरी एक का होईना बेलपत्र अर्पण करायचं आहे. अगदी आपण इतरांनी अर्पण केलेलं बेलपत्र उचलून ते स्वच्छ धुवून पुन्हा अर्पण केले तरी सुद्धा चालेल.
त्यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करून झाल्यानंतर नंदीची सुद्धा पूजा करायची आहे. नंदीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. नंदीची सुद्धा आपल्याला आरती करायची आहे आणि कोणाशीही न बोलता नंदीच्या डाव्या कानामध्ये आपल्याला हरी ओम हे 2 शब्द बोलायचे आहेत आणि यानंतर आपली इच्छा सांगायची आहे. आता आपली इच्छा कोणती असू शकते, तर कोणतीही इच्छा आपली असेल. आर्थिक असेल, घरामध्ये पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील, घरामध्ये पैसा येत नसेल किंवा घरामध्ये सततचे आजारपण असेल, घरामध्ये एखाद्या व्यक्तीला मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा आपल्याला स्वतःला नोकरी मनासारखी मिळत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन नसेल, आपला व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये जर व्यवस्थित वाढ होत नाही, व्यवसायामध्ये आपल्याला हवा तसा फायदा होत नसेल किंवा मुलांची आपल्या शैक्षणिक प्रगती होत नाही, मुलांना एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळत नसेल किंवा आपल्या पतीला जर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, तर अशी कोणतीही जी आपली इच्छा आहे, तर ती इच्छा आपल्याला त्या नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे. परंतु इच्छा सांगण्याअगोदर हरी ओम हे 2 शब्द आवर्जून बोलायचे आहेत. जेव्हा आपण इच्छा सांगणार आहोत, तर आपली जी इच्छा आहे, तर ती इतरांना अजिबात सांगायची नाही. आपली इच्छा गुप्त ठेवायची आहे. उगीचच मी माझी ही इच्छा नंदीच्या कानामध्ये बोलणार आहे, तर असं आपल्याला इतरांना सांगत फिरायचं नाही. तर गुपचूपपणे आपल्याला नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगायची आहे. त्यानंतर आपल्याला नंदी महाराजांना नमस्कार करायचा आहे, महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. बऱ्याच दिवसांपासून जर आपली काही कामे अडकलेली आहेत, काही केल्या आपली रखडलेली कामे पूर्ण होत नसतील, तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं दूध घ्यायचं आहे, दुर्वा घ्यायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला जायचं आहे. दूध घेताना ते दूध कच्चे घ्यायचे आहे, तापवलेले दूध अजिबात घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे दूध घेताना ते तांब्याच्या कोणत्याही प्रकारच्या भांड्यामध्ये घ्यायचं नाही. म्हणजे तांबा जे धातू आहे, तर तांब्याचा तांब्या असेल, तांब्याचा पेला असेल, तर अशा भांड्यामध्ये हे दूध न घेता आपण चांदीच्या किंवा स्टीलच्या किंवा पितळेच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये हे दूध घ्यायचं आहे. त्यानंतर पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला प्रदोषकाळी जायचं आहे, म्हणजे सायंकाळची जी वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये जायचं आहे आणि ज्या आपण दुर्वा घेतलेल्या आहेत, तर त्या दुर्वा त्या दुधामध्ये आपल्याला भिजवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे. पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे, हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण ज्या दुर्वा भिजवलेल्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. दूधसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ अर्पण करायचे आहेत. यानंतर आपल्याला पिंपळेश्वरांचं स्मरण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र त्या झाडाखाली बसून 108 वेळेला म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना सुद्धा श्री शिवाय नमस्तुभ्यम तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. पुन्हा आपल्याला त्या पिंपळ वृक्षाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे. जसं की आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची प्रगती व्हावी अशी आपली इच्छा असेल किंवा अडकलेली कामे जी आहेत तर ती मार्गी लागावीत, तर अशी आपली इच्छा असेल तर ती इच्छा बोलायची आहे आणि आपल्याला त्या झाडाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला घरी परत यायचं आहे. घरी परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. तर हा सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी करता येणारा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवपिंडीवरती बेलपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे.